आज ब्रह्मनाथाच्या नगरीत प्रांगणामध्ये या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम संक्रांत झाल्यानंतर रथसप्तमी पर्यंत सुरू असणारा हा महिलांचा आवडता कार्यक्रम आणि खऱ्या अर्थाने महिला आवर्जून या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवून आपला सन्मान समजतात। अशा या गोड कार्यक्रमाला आज या ठिकाणी पारुंड्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच महिलांचं हळदी कुंकू एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत आहे वहिनी। आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या सौभाग्यवतीने आमच्या वहिनी साहेब म्हणजे कल्पनाताई आढळराव पाटील, त्याचप्रमाणे तालुक्याच्या सभापती ललिताताई चव्हाण, आमच्या मार्गदर्शिका आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी 2002 मध्ये माझ्यासोबत निवडणूक लढून पंचायत समिती आम्ही काबीज केली, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा पहिला झेंडा फडकवला, त्या पुणे जिल्ह्यामध्ये 1 क्रमांक आमच्या ह्या मतदारसंघाचा होता, त्या हिराताई चव्हाण आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले कारखान्याचे डायरेक्टर संतोष नाना, देवस्थानचे अध्यक्ष ज्यांना बघितलं की आपोआपच वाटतं की पायाला हात लावावा आणि आशीर्वाद घ्यावा, अशा आमचे दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले पंचायत समितीचे गटनेते दिलीपजी गांजाळे आणि या गावच्या प्रथम नागरिक सुमित्राताई पवार म्हणजेच दशरथराव पवार यांच्या सौभाग्यवती आणि आपण त्यांना सभापती म्हणून ज्यांनी तालुका हाकला ताईंच्या हाती आज या गावचं धुरा आपण दिलेली आहे। त्याचबरोबर ज्यांना सोबत घेऊन त्या माझी म्हणत नाहीये अशा सविताताई या ठिकाणी जाधव, ज्यांनी माझी सभा आज सरपंच असल्या तरी खूप चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, मी त्यांना म्हणत होती ताई आपण बोला। त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या सर्व सदस्य ताई ज्या निवडून आलेल्या आहेत आणि हा गोड कार्यक्रम आपल्या गावात होतोय, अतिथी देवो भव याप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाला आपण आवर्जून आपापल्या सदस्यांना घेऊन आपल्या विभागातील महिलांना या ठिकाणी आमंत्रित करून उपस्थित राहिले, त्यांचा देखील या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे। आमच्या जाधवताई, त्याचप्रमाणे या ठिकाणी असणाऱ्या विजय पवार सरांच्या सौ आमच्या वहिनी, त्यांच्या सुनबाई, माजी सरपंच या ठिकाणी दोन्ही वैष्णवधामच्या आलेले आहेत, कालिंदा पवार, त्याचप्रमाणे वर्षा, उपस्थित असलेल्या आमच्या दुसऱ्या जाधवताई, या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला त्या आमच्या सुनीताताई, कारण वर्षानुवर्ष लग्न झाल्यापासून आजपर्यंत त्यांनी दरवर्षी मुंबईमध्ये घरी कार्यक्रम घेणाऱ्या आमच्या सुनीताताईंनी निर्णय घेतला की अरे एवढी वर्ष मी या ठिकाणी करते, परंतु निवडणुका आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण आपल्या गावामध्ये आपल्या ब्रह्मनाथाच्या नगरीमध्ये ब्रह्मनाथाच्या प्रांगणामध्ये आपल्या गावातील महिलांना घेऊन या ठिकाणी आपण पारुंडे आणि वैष्णवधाम वेगळं मानत नाही, त्या सर्व महिलांना या ठिकाणी एकत्रित बोलवून आपण हा सोहळा साजरा करावा म्हणून आमच्या वहिनींनी हा आग्रह धरला आणि या ठिकाणी हा कार्यक्रम अगदी कमी अवधीत चांगल्या पद्धतीने आयोजन नियोजन करताना त्यांना सहकार्य करणारे मनोज भाऊ, कारण नेहमी म्हणतो आपण, माझ्या लेकीने सांगितलं ऍडव्होकेट ज्योती दुराफे काय म्हणाल्या की प्रत्येक कर्तव्य दक्ष पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, कुठे आई असते, कुठे बहीण असते, कुठे मुलगी असते। या ठिकाणी आमच्या वहिनीच्या मागे कायम नेहमी मनोज भाईंना साथ देणाऱ्या, पण आज हा कार्यक्रम तू इथे घेतेस ना, हा खूप छान, त्यांना पण आनंद वाटला की माझ्या गावात हा कार्यक्रम होतोय ना, आणि म्हणून मनोज भाई असतील ते दादर मार्केटचे अध्यक्ष आहेत आणि या गावात खरोखरच ज्या सगळे समोर येणारे चेहरे आहेत ज्यामध्ये ठळकपणाने
प्रत्येक कामात पुढाकार घेणारे जाधव भाऊ तू बोललास, परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने दादांसोबत ज्यांनी काम केलं, दादांसोबत ज्यांनी मुंबईमध्ये सुरुवात केली ते पवार भाऊ, ज्यांचा आता बंगला बांधतोय ना वहिनी, तुम्हाला परत ओपनिंगला यायचंय. त्याचबरोबर या ठिकाणी बबन शेठ दुर्गुडे, राजू शेठ पवार ज्यांची धावपळ चालू आहे. या ठिकाणी दादर मार्केट वरून आमचे दुसरे पुणे भाऊ आलाय. उपस्थित असलेले या ठिकाणी अमोलजी भुजबळ, कारण त्यांना माहिती आज ते पाहायला आले की हा कार्यक्रम कसा चाललाय, कारण उद्या सावरगाव मध्ये आहे. आजचं नियोजन काय ते पाहून घ्यावं, कारण उद्या त्यांनी त्या ठिकाणी सत्यवान भाऊने सावरगाव मध्ये कार्यक्रम आयोजित केलाय. 1000 महिलांचा कार्यक्रम त्यांनी तिथे घेतलाय. त्याचबरोबर जाधव भाऊ, की खरोखरच आमचा हा जाधव भाऊ प्रत्येक कार्यक्रमात, चाकणमध्ये, सर्व्हिस खेळमध्ये, परंतु इथे प्रत्येक कार्यक्रमात पुढे असतो. आणि आमचे सर्व तरुण सहकारी जे सदैव कुठलाही कार्यक्रम, मग आमच्याकडे 12 वर्षाने येणारा कुंभमेळा असो, एरवी कुठल्याही कार्यक्रमाला हात दिली की हाकेला धावून येणारे सगळे तरुण, कारण तरुणांची साथ असल्याशिवाय, ज्येष्ठांचे आशीर्वाद असल्याशिवाय आपण सुद्धा परिपूर्ण नाही. कारण एका इवल्याच्या लेकीने सांगितलं की सावित्रीबाई फुले, आणि सावित्रीबाई फुलेंवरती बोलली, खूप छान पद्धतीने तिने मांडणी केली. कारण तिच्या हातात माईक आलाय, माझ्या हातात माईक आलाय, आणि बोलण्याची संधी मिळते ती फक्त सावित्रीबाई फुलेंमुळेच. कारण त्या जर नसत्या, त्यांनी जर इतिहास घडवला नसता, त्यांनी जर चिखलफेक सहन केली नसती, त्यांनी जर निश्चितपणाने निर्धार केला नसता, तर कदाचित आपल्या महिलांना कधीही ही संधी उपलब्ध झाली नसती. आपल्याला खुर्च्या कोणी द्यायला मोकळं बसलेलं नसतं, आपल्याला खुर्ची मिळाली नसती. हा त्यांचा खरोखरच आपण ऋणी राहिलं पाहिजे. आपण सदैव त्यांचं स्मरण केलं पाहिजे. आपण जिजाऊचं स्मरण करतो, कारण शिवछत्रपतींना जिने जन्माला घातलं आणि अवघ्या महाराष्ट्राचं तोरण बांधलं गेलं, आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने तशी माता असावी असं आपण प्रत्येकाला सांगत असतो, समजत असतो. जिजाऊ नंतर आपण निश्चितपणाने शाहू फुले आंबेडकर यांचा देखील गुणगान करतो. आणि हे शाहू फुले आंबेडकरांनी केलेलं, त्यांनी दिलेला वसा आणि वारसा चालवण्याची भूमिका आता प्रत्येक ठिकाणी मुली सुद्धा पुढे येऊन करतायत आणि महिला सुद्धा करतायत. आणि हा तिळगुळाचा कार्यक्रम, हा तिळगुळाचा कार्यक्रम, संक्रांतीचा कार्यक्रम, या ठिकाणी महिलांची जी उपस्थिती आहे, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचा तीळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका, असं पूर्वज म्हणायचे. आणि त्यावेळी प्रश्न असायचा की तीळ सांडलाही नाही पाहिजे आणि भांडणही झालं नाही पाहिजे, तीळ आणि गुळ तर द्यायचं आहे. आणि मग आमची सुगरण तिथेही कमी नाही. मग सुगरणीने काय केलं, एक कढई घेतली, त्याच्यात गुळाचा पाक केला, त्याच्यात तीळ ओतले, सुबक लाडू तयार केला. त्या लाडवाप्रमाणे आपल्या सर्व महिलांची एकी राहिली पाहिजे. मग तीळ सांडण्याचा प्रश्न नाही. आणि मग तीळ आणि गुळ हा तिळगुळाचा सुबक लाडू तुमच्या हातात दिल्यानंतर तुम्ही तोंडात घालता आणि त्याची चव टाकता, म्हणजे आमचा तीळ कधी सांडत नाही, तुमचं आमचं भांडण कधी होणारच नाही, असं आपण महिलांनी निश्चितपणाने राहिलं पाहिजे. कारण आपल्याला नेहमीच म्हटलं जातं की 100 लाडू एकत्र राहतात, पण 10 कुरड्या काय हात नाहीत एका ठिकाणी, त्या कुडकुड करतात. आपल्याला हे खोटं करून दाखवायचं आहे. आणि हे करत असताना आज आपण कुठल्याही उंचीवर कमी नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली, महिला पुढे आहे. कुठलंही क्षेत्र आपल्यासाठी आता मागे राहिलेलं नाहीये. आणि म्हणून 51% आरक्षणाचं निश्चितपणाने कुबड्यांची गरज मला नाही वाटत आजच्या महिलांना, मुलींना आहे. आपण 51% आरक्षणाचे मोहताज नाही, तर आपण निश्चितपणाने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर, मी नेहमी म्हणत असते, सहकार कोणी शिकावा तर आमच्या महिलांकडनं शिकावा. कारण किती कमी पैसा, कमी नवरा पैसे कमवत असला तरी घर चालवणारी आमची महिला कधीही वेळ प्रसंग आल्यानंतर गाठीला बांधलेले 4 पैसे ती पटकन पुढे काढते आणि येणारा प्रसंग काढून घेते. त्या प्रसंगामध्ये मग कधी आजारपण असेल, कधी शेतामध्ये जेव्हा आज आपण शेतकऱ्यांची परिस्थिती पाहतोय अशावर मात करायची असेल, नवरा निराश झालाय, मुलगा निराश झालाय, घे बाबा हे गाठीला बांधलेले 4 रुपये, परंतु तू निराश होऊ नको, तू उदास होऊ नको, अशी म्हणणारी ती माताच असते. आणि म्हणून मातेला कायम धरतीचं रूप दिलेलं आहे. तिला धरती म्हटलंय कारण ती शोषिक आहे, ती शोषिक आहे, ती सर्व काही सहन करते आणि दुसऱ्याला आनंद देते. घरामध्ये सुद्धा नमतेपणा आपण देतो, परंतु घरातल्या दुसऱ्यांना सगळ्यांना समाधान देण्याचं काम करतो. म्हणूनच आरोग्यामध्ये देखील आम्ही महिलांची काळजी नेहमी घेतो. याचं कारणच एक आहे की आपल्या मुलाला, आपल्या नवऱ्याला, आपल्या दिराला घरामध्ये जर डायबिटीस
झाला, बीपी आलं तर त्याची गोळी चुकली नाही पाहिजे, त्याचा नाश्ता चुकला नाही पाहिजे, वेळेवर जेवण झालं पाहिजे, ही काळजी आमची माता भगिनी घेते. पण स्वतःला जर ते झालं तर स्वतःची काळजी घेत नाही. म्हणून आरोग्य केंद्रांमध्ये आम्ही बीपीच्या आणि डायबिटीसच्या गोळ्या सुरू केल्या. हेमोग्लोबिन आमच्या बायकांचं कधीच परिपूर्ण नसतं, कारण कधी काय मिळेल ते खायचं, राहिलं तर ठीक, आला पाहुणा जेवून गेला, परत स्वतःसाठी करायची तयारी नसते, नाही अर्धा कोटी राहिलं तरी चालेल. म्हणून आपल्या महिलांचं हेमोग्लोबिन कष्टामानाने कधीच नसतं, म्हणून हेमोग्लोबिनच्या गोळ्या देखील आपण सुरू केल्या. आपल्या महिलांना निश्चितपणाने प्रत्येक ठिकाणी साथ देण्याचं काम, आपण कितीही पुढे गेलो तरी सुद्धा कुठेही नाव घेताना महिलांची नावं येत नाही. महिलांची नावं कुठेतरी एका दोन येतात, त्या आशाताई सारख्या किंवा सरपंचताई सारख्या असल्या पदावर असल्या की घेतल्या जातात. पण ह्या सगळ्या महिला ज्या माझ्या समोर आहे त्या प्रत्येक महिलेने आपली जबाबदारी, कारण भाऊ म्हटला, काय म्हटलं रे भाऊ, कुठली सिरियल चालू आहे आता, तुला पाहते रे, अरे तुला पाहते रे, अरे मला सिरियल माहित नाही परंतु तुला पाहते रे, नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, असं काही काय ऐकतो आम्ही. परंतु मला असं वाटतं की कुठेतरी दिवसभर कष्ट करून घरात आल्यानंतर प्रत्येक महिलेला वाटतं की जगात चाललंय ते देखील तुम्ही पाहिलं पाहिजे आणि मुलांना देखील ते दिलं पाहिजे की जगाच्या पटलावर काय चाललंय. त्याच्यामध्ये अनेक चॅनल आहेत, करमणुकीच्या चॅनल सोबत निश्चितपणाने देशातल्या घडामोडी सुद्धा आपण पाहिला पाहिजे, राजकीय बलाबल काय चाललंय ते देखील पाहिलं पाहिजे, कारण आपण देखील त्यातला एक घटक आहोत, आपण कोणी कमी नाही आहोत. उद्या कोणाला निवडून देत असताना निश्चितपणाने आपल्याकडून चूक तर होणार नाही ना. नेमकं देशात काय चाललंय, नेमकं इथं काय पिकतंय, ते पिकतंय तिथे खपतंय का, खपत नसेल तर त्याला खप कसा वाढवायचा, हे जर गृहिणीला कळलं नाही तर मग आमची सुगरण कसली म्हणायची. केलेला कितीही कमी वस्तूमध्ये चांगल्यात चांगला पदार्थ करण्याची कला आमच्या सुगरणीकडे आहे. आणि म्हणूनच या तिळगुळाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा राजकीय बलाबल येतं, राजकीय आता समीकरणं बदलू लागलेली आहे, प्रत्येकाला वाटतंय शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये, मग शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार आहे, हमी भाव मिळणार आहे का, हाही प्रश्न प्रत्येक महिलेला आहे. महिलांना असं, पुरुषांना असं वाटतं की पुरुषांमध्ये मोठ्या मोठ्या भाषणांमध्ये शेतकऱ्यांवर बोललं जातं, तिथे केविके मध्ये सुद्धा आपण मोठ्या मोठ्या लोकांची भाषणं ऐकली, परंतु माझ्या महिलेला काय वाटतं कोणी विचारलं का, माझ्या महिलेला काय वाटतं ते विचारलं का कोणी, कधी विचारलं का की माझी महिला दिवसभर शेतात राबते, दिवसभर राबल्यानंतर तिला वाट पाहते, पिकाकडे पाहत असते, बाजारभावाकडे पाहत असते, येणारी पट्टी पाहत असते, फुलबाजारात माझा माल गेलाय, फुलबाजारात फुलं गेली आहे, मग मनोज कुंडे काय भाव देणार आहे, काय प्रवीण कुंडे काय भाव देणार आहे, त्याला नीट बाजार मिळणार आहे का, जाता आता माल चढणार आहे का, कांदा आज चढतोय, कांदा चाळी आज कुसताय, या सगळ्या गोष्टी माझ्या महिलांना चटका लावून जाणार आहेत. मग याच्यावर मात करण्यासाठी निश्चितपणाने आपण कधीतरी आपली चीड निर्माण करून आपण न्याय देणार आहोत का, योग्य प्रतिनिधी निवडणार आहोत का, हा सुद्धा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि म्हणून माझ्या महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात, प्रश्नांची उत्तरं देखील असतात, पण त्यांना मांडण्याची संधी कधी मिळत नाही, त्यांना नेतृत्वाची संधी कधी मिळत नाही. घरामध्ये त्यांचं घरपण आणि घरामध्ये असलेली मक्तेदारी ती फक्त कोणी काढून घेऊ शकत नाही, कारण तिच्या विना काहीच होऊ शकत नाही. एक कप चहा करायचा म्हटला तर नवऱ्याला करून घेता येत नाही, त्याच्यासाठी बायकोचीच वाट पाहावी लागते. हातात बाथरूम मध्ये गेल्यानंतर टॉवेल सुद्धा आमच्या पुरुषाच्या हातामध्ये महिलेला, बायकोला द्यावा लागतो, बहिणीला द्यावा लागतो, आईला त्याचं सगळं करावं लागतं. परंतु आमच्या महिलांची कामगिरी पाहिली तर निश्चितपणाने अभिमानाने सांगावं असं वाटतं की माझी महिला जे करू शकते, महिला शक्ती जी करू शकते. म्हणूनच प्रथम पूजन आपण देवीचं करतो. देवीच्या पूजनाप्रमाणे घरामध्ये जर सुनेला, लेकीला मान मिळाला, तिला सन्मान मिळाला, ती सुखी राहिली, लक्ष्मी सारखे तिचं पूजन केलं तर घरात कधीच काही कमी पडणार नाही. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की तुमची ही ताई सदैव तुमच्या सोबून जात असते. येताना तुम्ही पाहता, तुम्ही विचार करत असाल की सकाळी ही महिला निघते, रात्री अपरात्री येते, ही दिवसभर काय करते, कसं करते, ही कसं जगते, हिचं घर कुठे, इथे, हिची मुलं कुठे, मुंबईमध्ये. आणि मग अशा पद्धतीत हा कारभार, हा खटाटोप कशाला, मरणाच्या दारातून परत आली, मरणार होती, जाणार होती, चितेवर गेली होती आणि तिथून ती परत येते. कोणामुळे आली? तुमच्यामुळे आली, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आली. तुम्ही असतात तर कदाचित आम्ही नसतो, आम्ही आज तुमच्या समोर उभंही राहिलो नसतो. परंतु तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि ब्रह्मनाथाची तुम्ही केलेली सेवा ती माझ्या पदरात तुम्ही घातली आणि म्हणून मला या ठिकाणी जीवन दान मिळालं. आणि या
जीवनदान मिळाल्यानंतर मी एकच छंद बांधला की अरे मी तर गेली होती, मी चितेवरून गेल्यानंतर वर देवाने सुद्धा मला घेतलं नाही आणि यमाच्या हातातून माझी सुटका करून नाही तर तुझं कार्य अजून बाकी आहे. मी पुन्हा इथे आली आहे, पुन्हा सुरुवात केली आहे. पुन्हा सुरुवात करत असताना मला चालता येत नसताना सुद्धा तुम्ही 4,500 मताधिक्याने मला नारायणगावमध्ये लोकांनी निवडून दिलं. तो माझा मतदारसंघही नव्हता, तिथे माझे लोकही नव्हते, तिथली गावही माझी नव्हती, पण त्यांनी देखील माझा मान ठेवला, सन्मान ठेवला. ताई तुम्ही आला नाही तरी चालेल, ताई तुम्ही नाही फिरलात तरी चालेल, पण आम्हाला तुम्ही पाहिजे. जिल्हा परिषदेमध्ये तुमच्याशिवाय आमचा कोणी वाली नाही, म्हणून पुन्हा लोकांनी निवडून दिलं. या ठिकाणी तुम्ही मला जी संधी दिली, आता ही शेवटची संधी घ्यायची आहे. आता शेवटची लढाई लढायची आहे आणि ही शेवटची लढाई लढत असताना मला एकदाच म्हणायचं आहे की एकदाच मला त्या रिंगणात जाऊ द्या, एकदाच मला त्या विधानसभेत जाऊ द्या आणि मग पहा की तुमची ही ताई काय करू शकते. एक महिलेला जर अधिकार मिळाला, एका महिलेला जर संधी मिळाली तर निश्चितपणाने ती महिला तुमची कळ, तुमची सोच, तुमची असणारे विचार त्या ठिकाणी कशी मांडे, ती जी तळमळतेने मांडू शकते, ती धग असली पाहिजे, ते तिच्यामध्ये असं गुण असले पाहिजे, तिला ते वाटलं पाहिजे, मनापासून पाहिजे, प्रेमीच्या देखापासून पाहिजे, तेव्हाच ते खऱ्या अर्थाने उतरवता येतं. आणि त्याच्यातून जिल्हा परिषदेमध्ये जसा कारभार केला त्याच पद्धतीने या ठिकाणी एकदाच लढायचं आणि एकदाच जिंकायचंय. आणि जिंकायचंय म्हणून लढायचंय, काय जिंकायचंय म्हणून लढायचंय आणि शेवटचं लढायचंय. पुन्हा लढायचं नाही, दुसऱ्यांना लढून आणायचंय, दुसऱ्यांना खुर्च्या मिळवून द्यायच्या आहेत, एवढंच माझं स्वप्न आहे. परंतु त्याच्या आधी लोकसभा आहे आणि लोकसभा आहे हे ध्यानात ठेवून आपण सर्वांनी एकच ध्यास घ्यायचा आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील हे 3 वेळा या विभागाचे खासदार झाले. हा बहुमान आजपर्यंत 50 वर्षाच्या इतिहासात कोणाला मिळाला नाही, परंतु शिवाजीदादा आढळराव पाटलांना मिळाला. ज्योतीने सांगितलं, ज्योती दुराफे म्हणाल्या माझी लेक असली तरी शेवटी ऍडव्होकेट आहे, त्या पदावर आहे, ती बँकेची मॅनेजर आहे, परंतु तिने सांगितलं की हे सगळं घडतंय ते आमच्या वहिनी साहेबांमुळे. कारण वहिनी साहेबांनी जर खरोखरच घर सांभाळलं नसतं आणि घरची धुरा सांभाळली नसती, त्या ठिकाणी कर्तव्य दक्षता म्हणून एक आईची भूमिका बजावली नसती, बायकोची भूमिका बजावली नसती, कुटुंबातल्या सुनबाईची भूमिका बजावली नसती, तर दादा कदाचित एवढ्या उंचीवर पोहोचले नसते. आणि म्हणून या ठिकाणी स्त्री शक्तीचा जागर, स्त्री शक्तीचा स्वाभिमान आपल्यालाच जागवायचा आहे. आणि या ठिकाणी हा जागवत असताना आपणच आपली अस्मिता, आपणच जर घडलो आणि आपणच जर ठरवलं तर 51% मतदान या तालुक्यात महिलांचं आहे. अहो तुम्ही महिलांनी जर ठरवलं की आमचंच प्रतिबिंब आम्हाला भेटलं पाहिजे, आमचंच प्रतिबिंब आमच्या समोर उभं राहिलं पाहिजे, ज्याच्या गळ्यात मला हात घालता येईल, मला रडता येईल, माझं दुःख मांडता येईल, ज्या ताईला मिठी मारून मला सांगता येईल माझं हक्काचं स्थान पाहिजे, ती ताई तुमच्या समोर उभी आहे. आणि अशा वेळी निश्चितपणाने तुम्ही पाहिलं आहे की 3 वेळा निवडून आलेले खासदार, पहिले खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील हे 4थ्यांदा खासदार तर होणारच आहे, परंतु खासदार होणार नाहीये तर खासदार झाल्यानंतर तुमच्या मताधिक्याच्या जोरावर जुन्नरला उच्चांक गाठायचा आहे. कितीही कोणी काही म्हणो, परंतु उच्चांक असा गाठायचा आहे की मंत्रिपदासाठी आम्हाला जाऊन परत यावं लागायची गरज पडू नये. त्या ठिकाणी न मागता मंत्रिपद आलं पाहिजे. लाल दिव्याची गाडी आली पाहिजे की नाही आली पाहिजे? आली पाहिजे ना. एका जोरदार टाळ्या दादांसाठी. आणि निश्चितपणाने जर लाल दिव्याची गाडी आली तर आपण वहिनींना हळूच सांगू शकतो की वहिनी आम्ही तुम्हाला बोलवलं, आम्ही तुम्हाला या ठिकाणी पहिलं बोलवलंय, या तालुक्यात पहिला मान, या ब्रह्मनाथाच्या दारामध्ये तुम्ही आलात, तुम्ही या ठिकाणी तुमचा आम्ही सन्मान केला आणि या ठिकाणी आशीर्वाद घेऊन तुम्ही सुरुवात करता आहात जुन्नर तालुक्याच्या प्रचाराची. आणि निश्चितपणाने तुम्ही आम्ही असंच नीलमताईंना सांगितलं होतं जेव्हा त्या 15 वर्षापूर्वी माझ्या प्रचारासाठी आल्या होत्या, काय ताई त्यावेळी आम्ही सांगितलं होतं तुम्ही नाथाच्या नगरीत आलात, ब्रह्मनाथाचं दर्शन घेतलं, तुमच्या मनातली मनोकामना पूर्ण होईल. आणि दुसऱ्या वर्षी ताई म्हणाल्या मला यायचंय, विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागली, त्यांचं नाव आलं आणि त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला की 20 वर्ष मी राजकारणात आहे, परंतु त्यांनी सांगितलं की ताई मला यायचंय, मनोजी पुंडे तयारी करा, मला अभिषेक करायचाय, मला नाथाच्या नगरीत यायचंय, ब्रह्मनाथाचं दर्शन घ्यायचंय. कोंडाजी बाबा डेरे यांच्या फलस्पर्शाने पावन झाल्याच्या भूमीमध्ये मी आले आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने माझ्या मनातलं स्वप्न पूर्ण झालं.
असं म्हणणाऱ्या नीलमताई या ठिकाणी आल्या, त्यांनी अभिषेक केला आणि खऱ्या अर्थाने आजही त्या पुन्हा दुसऱ्यांदा विधान परिषदेवर गेल्या. आम्हाला आमचं एकच स्वप्न आहे की शिवाजीदादा आढळराव पाटील हे निश्चितपणाने वहिनी मोठ्या संख्येने मताधिक्याने येण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये बाकीचे तालुके काय करतात याकडे आमचं लक्ष नाही. आमचं लक्ष आमचा जुन्नर तालुका, आमचं लक्ष आमचं गाव ब्रह्मनाथाची नगरी आणि इथून हा भगवा घेऊन आपण जेव्हा निघतोय त्यावेळेला निश्चितपणाने जुन्नर तालुक्यातल्या कोण्या कोपऱ्यापर्यंत आण्यापासून नाण्यापर्यंत निश्चितपणाने ताई आपल्याला पुन्हा एकदा हातात हिराताई बसून चालणार नाही स्वस्त. 2-2 वाजेपर्यंत आपण रात्रीचा प्रचार करणाऱ्या महिला आहोत. तुम्ही तर स्कूटीवर फिरणाऱ्या महिला आहात, त्यामुळे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. परंतु हे स्वप्न आहे आपलं की आपला माणूस दिल्लीमध्ये गेला पाहिजे, आपल्या या शिरूर मतदारसंघात लाल दिव्याची गाडी आली पाहिजे, म्हणजे हक्काने वहिनीकडे जाऊन बसून वाढून आपल्याला काहीतरी मिळवता येईल. निश्चितपणाने ही नाथाची नगरी आहे, इथून खाली हात कोणीच जात नाही. परंतु या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की 12 वर्षांनी कुंभमेळा येतो आणि म्हणून अर्धी काशी, ताई तुम्ही म्हटलात तुमच्या भाषणात, होय अर्धी काशी 5 पांडव इथे येऊन गेले आणि निश्चितपणाने या ठिकाणी या नगरीमध्ये जो कोणी मनापासून सेवा करतो, जो कोणी मनापासून दुसऱ्याचं वाईट चित्त स्वतः चांगलं करण्याचं कर्म करण्याचं भावना ठेवतो त्याला देव काहीच कमी पडू देत नाही. आणि म्हणून आपण सकाळी नतमस्तक होतो या नाथाच्या नगरीमध्ये. आणि वहिनी आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, सांगू ना की वहिनी काळजी करू नका, सुरुवात पारुंड्यापासून नाथाच्या नगरीपासून आणि इथून जी सुरुवात होईल इथला जिंतू जेव्हा बुध खुलेल तुम्हाला पाहायला मिळेल की माझ्या ह्या सगळ्या माता भगिनी तुमच्या सोबत या ठिकाणी जो विजयाचा भगवा आपण हाती घेणार आहोत त्या भगव्यामध्ये आमच्या प्रत्येक स्त्रीचं मत हे यशाला असणार आहे, कर्तव्यगार स्त्रीच्या नवऱ्याला असणार आहे, माझ्या भावाला असणार आहे आणि मग आहे विधानसभा, पहिली आहे लोकसभा. आणि कधी चुकून दोन्ही एकत्र आल्या तर तुम्हाला दोन्ही बहीण भावांना त्या सभागृहात वरच्या आणि खालच्या पाठवावं लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आजचा तिळगुळ घ्या गोड बोला हा गोड कार्यक्रम ब्रह्मनाथाच्या नगरीत पार पडत असताना आपण सगळेजण आलात या ठिकाणी. निश्चितपणाने आपण आम्हाला उपकृत केलं. जेवढी सेवा मला ह्या नगरीत करता येईल, जेवढं पुढचं भविष्य आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये मी कुठेही कमी पडणार नाही. माझ्या दोन्ही बाजूला, एका बाजूला सविताताई माझी म्हणून आणि आजी म्हणून सुमित्राताई आहे, यांनी सांगायचं आणि मी करायचं. निश्चितपणाने इथे सदस्य बाईंनी सुद्धा आमच्या भावीने जरी कुठला आदेश सोडला तर तिथेही आम्ही कमी पडणार नाही एवढंच सांगते. आणि आपण सर्वजण आलात, ज्यांनी या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेतला त्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करते आणि या ठिकाणी सांगते जय हिंद जय महाराष्ट्र.